महाल परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुतळ्याचा परिसर असेल, राम मंदिर गल्ली असेल, जुना इस्लाम कॉलेज लेन असेल, चित्रा टॉकीज असेल, आपलं गवळीपुरा असेल, या भागात प्रचंड बाहेरनं येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहेत, गाड्या पेटवल्या आहेत, घरं जाळली आहेत, गाड्यांची जाळपोळ केली आहेत, अग्निशामक दल विझवायला आलं, त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे। माझ्याकडे 50च्या वरती व्हिडिओ आहेत। पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती, पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहे। स्वतः CP सिंगल तिथे आहेत, DCP मातनीकर आहेत, आड्डा PI तिथे आहेत, मोठ्या प्रमाणात कुमक आहे। पण बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले, मग त्यात दुरुक्कर परिवार, पेशणे परिवार, घाटेंचे परिवार आहेत, शिर्केंचे परिवार आहेत, आणि टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे। गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे, त्याच्यावर दगडफेक झाली अशी माहिती आहे। आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं, त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभावली होती, पण बाहेरच्या वस्त्यांमध्ये येऊन महाल परिसरात असेल, बडकस चौक परिसर असेल, याला त्रास देणे, तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास देणे, अशी विदारक स्थिती तिथे आहे सध्या। आता स्थिती कंट्रोलमध्ये आली असं CP साहेबांचं म्हणणं आहे। मी आता DCPशी बोलतो आहे, पण अजूनही मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे। दोन्हीही बाजूंचे लोक आता रस्त्यावर आहेत। पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना, जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत, त्यांना मी विनंती करतो आहे की आपण शांत राहावं, आणि जे लोक बाहेरून, हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं, जेणेकरून त्यांना कडक शासन होईल, अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजींना केली आहे, राज्यमंत्री माननीय पंकज भोयरांना केली आहे, आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे। पण ही आत्ता जी स्थिती आहे ती प्रचंड टेन्शनची आहे।